नमस्कार. योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण बाहेरून आणलेले ज्यूस किंवा ड्रिंक्स घेतो, त्यापेक्षा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने मँगो फ्रुटी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. मँगो फ्रुटी बनवण्यासाठी मी इथे 2 पिकलेले आंबे आणि 1 कैरी घेतली आहे. त्यांना स्वच्छ धुवून त्याची साल काढून छोटे-छोटे तुकडे करून घेतले आहेत. ते तुकडे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आहेत. कैरीमुळे आपल्या फ्रुटीला अशी आंबट अशी चव येते. थोडंसं पाणी घातलं आहे आणि हे मिक्सरमध्ये असं छान बारीक वाटून घ्यायचं आहे. आंब्याचं मिश्रण हे एका कढईमध्ये घातलं आहे. मिश्रण थोडंसं घट्ट वाटतं आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून व्यवस्थित सगळं मिक्स केलेलं आहे. आता आपल्याला गॅस हा मध्यमच ठेवायचा आहे. त्यामध्ये आपण अर्धी वाटी साखर घालूया. साखरेचं प्रमाण आंबा किती गोड आहे त्याच्यावर अवलंबून आहे. व्यवस्थित आता सगळं मिक्स करून घेतलं आहे. 5 ते 7 मिनिट आपल्याला मंद आचेवर हे शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता त्याचा रंग देखील चेंज झालेला आहे आणि पहिल्यापेक्षा थोडंसं घट्ट झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस घालूया. याच्याऐवजी तुम्ही व्हिनेगरसुद्धा घालू शकता. 1 ते 2 मिनिट शिजवून घेतलेलं आहे. आता आपल्याला गॅस हा बंद करायचा आहे आणि हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे. मिश्रण हे थंड झाल्यानंतर एका चाळणीवर घातलं आहे आणि चाळणीने गाळून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घातलेलं आहे त्यामध्ये आणि चाळणीला जे लागलेलं आहे ते सुद्धा आपण काढून घेतलेलं आहे. आता मँगोचा पल्प आणि पाणी व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. इथे आपण 2 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे आणि तयार आहे आपली इथे घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने मँगो फ्रुटी. बाहेरून काही ज्यूस किंवा ड्रिंक विकत आणण्यापेक्षा अगदी झटपट कमी मेहनतीमध्ये आपली घरच्या घरी मँगो फ्रुटी तयार होते. रेसिपी जर आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.